नमस्कार मित्रांनो, मी शुभम नरोटे आपलं सर्वांचं स्वागत करतो नाशिकचा डिजिटल सम्राट या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवनवीन येणाऱ्या योजना, नवनवीन येणाऱ्या अपडेट्स आणि स्पर्धा परीक्षांबाबत विशेष माहिती पुरवण्याचं काम करत असतो। तर मित्रांनो, अशाच पद्धतीच्या अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला फायदा होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नाशिक जिल्ह्यातील होमगार्ड भरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी रिक्त पदे आहे हे जाणून घेऊ। तर मित्रांनो, समोर दिसत असल्याप्रमाणे नाशिक शहरमध्ये पंचवटी, सरकारवाडा, मसरूळ, गंगापूर, भद्रकाली, सातपूर, मुंबई नाका, अंबड, इंदिरानगर, तसेच इगतपुरीमध्ये इगतपुरी, वाडीवरे, घोटी, त्याचबरोबर सिन्नरमध्ये सिन्नर MIDC, वावी, त्याचसोबत मित्रांनो निफाडमध्ये निफाड, सायखेडा, लासलगाव अशा पद्धतीने आपल्याला होमगार्ड पदांकरिता रिक्त पदे भरले जाणार आहे। तर मित्रांनो, या सर्व ठिकाणी आपण अर्ज करू शकतात। पुरुष उमेदवारांकरिता छाती न फुगविता 76 सेंटीमीटर व फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर फुगणे आवश्यक आहे। त्यासोबत आवश्यक कागदपत्रे, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र दोन्ही अनिवार्य आहे। त्यासोबत शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र हे देखील आपल्याला लागणार आहे व जन्मदिनांक पुराव्याकरिता SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हा आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र व खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे। त्याचबरोबर 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे देखील मित्रांनो आपल्याला लागणार आहे। त्यासोबत शारीरिक क्षमता आपण बघू तर पुरुष उमेदवारांकरिता 1600 मीटर धावणे 20 गुण, तर महिला उमेदवारांकरिता 800 मीटर धावणे 25 गुण। त्याचसोबत गोळाफेकसाठी पुरुष उमेदवारांकरिता 8.5 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त यासाठी 10 गुण, तर महिला उमेदवारांकरिता 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त यासाठी 10 गुण। तर मित्रांनो, होमगार्डमध्ये तांत्रिक अर्हता देखील आपल्याला तांत्रिक अर्हता गुण देखील आपल्याला मिळत असतात। तर आपण ते देखील सविस्तरपणे बघू। ITI प्रमाणपत्र धारक, खेळाडूंमध्ये प्रावीण्य मिळालेला व्यक्ती, माजी सैनिक, NCC B प्रमाणपत्र, NCC C प्रमाणपत्र, नागरिक संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक, जड वाहन परवाना धारक। यापैकी जर मित्रांनो तुम्ही एक अट पूर्ण केली तर 2 गुण, यापैकी 2 अटी पूर्ण केल्या तर 3 गुण, यापैकी 3 अटी पूर्ण केल्या तर 4 गुण, त्यासोबत यापैकी 4 अटी पूर्ण केल्या तर 5 गुण व यापैकी 5 अटी पूर्ण करीत असाल तुम्ही तर 7 गुण व यापैकी 6 अटी पूर्ण करीत असाल तर 8 गुण आणि त्यासोबत सर्व अटी पूर्ण करीत असाल तर 10 गुण हे आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहे। तर याचा नक्कीच फायदा करून